नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर बघा, आज आपण करंट अफेअरमध्ये महत्त्वपूर्ण नियुक्त्या पाहणार आहे। ठीक आहे, ह्या ज्या नियुक्त्या आहे ह्या वेळोवेळी बदलत राहतात, परंतु आपण आता सध्या ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या आपण डिस्कस करत आहे जुलै 2025 पर्यंत। चला तर पहिला प्रश्न आपण डिस्कस करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर न्यायमूर्ती भूषण गवई यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। मग सर्वोच्च न्यायालयाची कलम कोणती आहे? तर सर्वोच्च न्यायालयाची कलम आहे 124। 124 या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची काय केली जाते? स्थापना केली जाते। जस्टिस भूषण रामकृष्ण गवई जे आहेत यांची जी नेमणूक झालेली आहे ते 14 मे 2025 रोजी त्यांनी हा कार्यभार स्वीकारलेला आहे आणि ते भारताचे 52वे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश झालेले आहे। ठीक आहे, तर हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो। आणि बघा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा जो अधिकार असतो तो संसदेला असतो, तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचं जे वय असते ते 65 वर्ष इतकं असते, तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय हे 62 वर्ष इतकं असते। तर हे दोन्ही पॉईंट इथं लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की संघ लोकसेवा आयोग। आता संघ लोकसेवा आयोग म्हणजे काय? तर होते UPSC। मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की अलीकडेच UPSCचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केलेली आहे? MPSCने सुद्धा यावरती खूप सारे प्रश्न विचारलेले आहे। तर बघा, UPSCचे जे अध्यक्ष झालेले आहे नवीन ते झालेले आहे अजय कुमार। ओके, तर हा एक पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। मग UPSCची कलम कोणती आहे? तर ती आहे 315। हा पण पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे। ओके, आता तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की UPSCचे जे अध्यक्ष असतात यांची नियुक्ती कोण करतात? नक्की खाली प्रश्नाचं उत्तर द्या। भारताचे महान्यायवादी कोण आहे? आपल्या भारताचे हे सर्वोच्च कायदाधिकारी असतात आणि लक्षात असू द्या सध्या कोण आहे तर ती आहे R वेंकटरमणी। आणि महान्यायवादीशी संबंधित कलम कोणती आहे? तर ती आहे कलम 76। यावर सुद्धा आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, कलम आहे 76। वित्त आयोग, आता 16वा वित्त आयोग जो आहे याचे नवीन अध्यक्ष कोण झालेले आहे? तर ते झालेले आहे अरविंद पानगडिया। आणि मग वित्त आयोगाची जी स्थापना आहे ती कोणत्या कलमानुसार केली जाते? तर बघा, वित्त आयोगाची स्थापना ही कलम 280 नुसार केली जाते आणि त्याच्या ज्या शिफारसी आहे त्या 281 या कलमामध्ये देण्यात आलेल्या आहे। वित्त आयोगाची स्थापना दर 5 वर्षांना राष्ट्रपती करतात किंवा त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते वित्त आयोगाची काय करतात? स्थापना करत असतात। तर सध्या 16वा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर ते आहे अरविंद पानगडिया। आणि 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर ते आहे NK सिंग। ओके, हे दोन्ही पॉईंट आपल्याला इथं लक्षात ठेवायचे आहे। नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया। तर नीती आयोगाची स्थापना झाली केव्हा? तर एक पॉईंट सर्वांनी लक्षात घ्या, नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 रोजी करण्यात आली होती नियोजन आयोगाच्या जागी। ओके, आता नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर बघा, नीती आयोगाचे जे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते पंतप्रधान असतात आणि आता सध्या भारताचे पंतप्रधान कोण आहे? तर ते आहे नरेंद्र मोदी। म्हणून नीती आयोगाचे जे अध्यक्ष आहे ते आहे नरेंद्र मोदी। उपाध्यक्ष आहे सुमन बेरी आणि सध्याचे जे CEO आहे ते आहे BVR सुब्रमण्यम। तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारताचे कॅग म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर अध्यक्ष आहे K संजय मूर्ती। म्हणजे भारताचे जे कॅग आहे ते आहे K संजय मूर्ती। आणि लक्षात असू द्या कॅग संबंधित कोणती कलम आहे? तर कॅग संबंधित कलम आहे 148। 148 पासून तर 151 पर्यंत कॅग संबंधित कलम आहे। ओके, त्यानंतर बघा, भारतीय संपत्तीचे संरक्षक आपण कॅगला म्हणू शकतो। केंद्रीय निवडणूक आयोगाचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण झालेले आहे? तर ते झालेले आहे ज्ञानेश कुमार। आणि संबंधित कलम कोणती आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची? तर ती आहे 324। तुम्हाला सर्वांना माहीत असेल की केंद्रीय निवडणूक आयोगाचे जे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते ते सुकुमार सेन होते आणि पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या? तर त्या होत्या VS रमादेवी। ज्या सरळ सेवा एक्झाम राहतात त्या सरळ सेवा एक्झाममध्ये यावरती प्रश्न विचारले जातात। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहे? तर त्या आहे विजया रहाटकर। ओके, आपल्या महाराष्ट्र महिला आयोगाच्या सुद्धा त्या अध्यक्ष राहिल्या होत्या, आता त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा झालेल्या आहे। मग राष्ट्रीय महिला आयोगाचा कायदा कधीचा आहे? तर कायदा आहे 1990चा आणि आयोग कधी स्थापन झाला होता? तर 1992। तर हे दोन्ही वर्ष पाठ ठेवायचे आहे। बरेच मुलं इथं कन्फ्युजनमध्ये राहतात, पण आपल्याला हा पॉईंट क्लिअर असला पाहिजे। एक आहे मित्र आयोग। आता नीती आयोगासारखाच आपल्या राज्याच्या स्तरावर एक आयोग स्थापन केलेला आहे, त्याचं नाव आहे मित्र आयोग। मग जसं नीती आयोगाचे जे अध्यक्ष असतात ते पंतप्रधान असतात, तर त्याच पद्धतीनं राज्यातला जो मित्र आयोग आहे
त्याचे अध्यक्ष असणार आहे मुख्यमंत्री आणि सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस. आणि मग तुम्हाला मित्रा या आयोगाचा फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो, म्हणून आपण इथं फुलफॉर्म लिहिलेला आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फुलफॉर्म माहीत राहत नाही. त्यानंतर महत्त्वाच्या नियुक्त्या बघा. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहे, तर ते आहे के तातेड. महाराष्ट्र राज्य महिला आयोग जो आहे 1993 मध्ये, म्हणजे महाराष्ट्र राज्य महिला आयोग स्थापन करणारं पहिलं स्टेट आपलं महाराष्ट्रच होतं. तर याच्या ज्या सध्याच्या अध्यक्ष आहे त्या आहे रुपालीताई चाकणकर. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीसीची स्थापनासुद्धा कलम 315 नुसारच केली जाते. ओके. तर एमपीसीचे अध्यक्ष जे आहे ते आहे रजनीश शेठ. ओके. सो रजनीश शेठ जे आहे स्टुडंट हे एमपीसीचे काय आहे अध्यक्ष आहेत. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि आजचा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे या नियुक्त्याच्या लेक्चरमधला, की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग जो आहे याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण झालेले आहे, तर ते झालेले आहेत दिनेश वाघमारे. ठीक आहे. तर ह्या महत्त्वाच्या नियुक्त्या तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या आणि वेळोवेळी याच्यामध्ये बदल होत राहतात, त्यामुळे याच्या बाबतीत तुम्ही अपडेट पण राहत चला. ठीक आहे. तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. आणि हे लेक्चर जर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.